बातमी शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणासंदर्भातली आहे। या प्रकरणी आरोपी निलेश वाघमारेचं बँक खातं गोठवण्यात आलेलं आहे। शालार्थ आयडी घोटाळ्यातील फरार आरोपी वेतन अधीक्षक निलेश वाघमारे याचा बँक खाता आता गोठवण्यास सुरुवात झालेली आहे। निलेश वाघमारे यांना बनावट शालार्थ प्रकरणात कोट्यवधी रुपयाचा घोटाळा केल्याचं समोर येत आहे। पोलिसांकडून त्याचा अद्यापही शोध सुरू आहे। 45 दिवस उलटलेले आहेत। गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अद्यापही त्याला अटक करण्यात आलेली नाही, परंतु अद्याप पोलिसांच्या हाती न लागल्यानं अखेर त्याची बँक खाती गोठवण्यास सुरुवात झाली आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? अगदीच आपण पाहायला गेलं तर नागपूर विभागात झालेला शालार्थ आयडी घोटाळा जो आहे तो या प्रकरणामध्ये कोट्यावधीचं जे आहे ते घोटाळा झालेला आहे। आणि यामध्ये जे आहे ते कथित यामधील मुख्य मास्टर माइंड असं बोलल्या जाणार निलेश वाघमारे जे आहे ते हा अद्यापही फरार आहे। पोलिसांच्या हाती जो आहे तो अद्यापही लागलेला नाही। त्यांच्या विरोधामध्ये सुरुवातीला गुन्हा दाखल झाला, त्यानंतर त्यांनी जे आहे ते अटकपूर्व जामीन देखील मिळवला होता। मात्र त्यानंतर जामीन रद्द झाल्यानंतर आता पोलीस त्याचा शोध घेत आहे। मात्र तो काही पोलिसांच्या हाती लागत नसल्याने आता जी माया त्यांनी जे आहे ते 19 शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामधून त्यांनी जमवली होती त्याची ती बँक खाती जी आहे आता पोलिसांनी गोठवली आहे। जवळपास 3 समोर येते आणि निलेश वाघमारे नेमका अद्यापही कुठे आहे, तो अद्यापही फरार असल्यामुळे त्याचा शोध देखील आता पोलिसांकडून एकूणच घेतला जात आहे। अगदी ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।